आय.एस. अधिकारी आणि नागपूरचे माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसने शनिवारी नागपुरात आंदोलन केलं होतं। यात आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट झाली होती। काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती। तर आपण मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा केली असून अटक केलेल्या सर्व आंदोलकांना सोडून देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलं असल्याचं उमरेडचे आमदार आणि काँग्रेस नेते संजय मेश्राम यांनी सांगितलं। दर 6 महिन्याने त्यांना त्यांचं एक्सटेन्शन मिळत असतं। मागच्या वेळेस त्यांनी आझाद चौकावर आझाद मैदानावरती त्यांनी आंदोलन केलं होतं। त्यांची मागणी मान्य करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 6 महिन्याचं एक्सटेन्शन त्यांना दिलेलं आहे। पण यंदा परत ते म्हणतात की त्यांना रोजगार हवा आहे, तर हे एक्सटेन्शन पुढे परत 6 महिन्याकरता लागू व्हावं याकरता त्यांची मागणी आहे। अन्यथा ते बिलकुल बेरोजगार होऊन जातील असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ती मागणी घेऊन मी मुख्यमंत्र्यांसाहेबांसोबत ठेवलेली आहे। एकदा त्यांची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब त्यांच्यावरती निर्णय देतील। तर या अधिवेशनात उमरेड मतदारसंघासाठी भरीव अशी कुठलीही विशेष मदत मिळाली नाही। आपण मतदारसंघातील समस्यांवर लक्षवेधी सादर केली होती, ती देखील घेण्यात आली नाही। त्यामुळे सरकारतर्फे लेखी उत्तर मिळावं अशी विनंती आपण केल्याचंही आमदार संजय मेश्राम म्हणाले। बघा, अतिवृष्टीमुळे झालेलं जे नुकसान आहे त्याची पूर्णपणे भरपाई झालेली नाही। मी त्याच्यावरती लक्षवेधी लावली होती, पण ती लागली नाही। पण आज संध्याकाळी मी आपले अध्यक्ष साहेब आहेत त्यांना ती विनंती केली की साहेब, जे लक्षवेधी नाही लागलेले आहे त्यांचं लिखित रूपी उत्तर आपल्याला देण्यात यावं। माझ्या मतदारसंघातली परिस्थिती पूर्णपणे किती लाभार्थी आहेत, कितींना मिळालेला आहे, किती मिळालेला आहे याचा उल्लेख मी त्या पत्रामध्ये केला। गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमधील काही भाग उमरेड मतदारसंघात येतो। यामध्ये सालेभट्टी हे गाव जास्त प्रभावित आहे। बॅकवॉटरनं होणाऱ्या समस्यांवरही त्यांनी माहिती दिली। आपले जे गोसीखुर्दचं जे धरण आहे त्याची उंची वाढवल्यानंतर अनेक रस्ते जे आहेत ज्याच्यावरून आज शेतकरी येणं जाणं करत होता ते सगळे जलमग्न झालेले आहेत आणि मग त्यांना पर्यायी व्यवस्था कशी करून द्यावी। आणि दुसरा मुद्दा असा आहे की खुटाणबोरी या एरियामध्ये अनेक जे आपले पुनर्वसित लोक आहेत त्यांचे त्यांना पुनर्वसन त्यांचं झालेलं आहे आपल्या सालेभट्टीला आणि त्यांचे शेतं राहिलेले आहेत। मग शेती करण्याकरता त्यांनी तिथं जावं, एक 20-30 किलोमीटरचा प्रवास आहे, तर त्यांची शेतीसुद्धा अधिग्रहण करण्यात यावी अशा 2 मुख्य मुद्दे आपण त्यांना मांडले।